एस टी महामंडळानं 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीसाठी 10% एस टी वाढीवाढ केली असून आज जगात युद्धजन्य परिस्थिती असल्यानं महाराष्ट्रावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे। उद्योगधंदे, कारखानदार हे आपले झालेले उत्पादन बाहेर देशात पाठवू शकत नाहीत व बाहेर देशातून लागणारा कच्चा मालही मागवू शकत नाहीत। आज युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्या देशातील उत्पादन झालेला माल पडून असून कारखानदार, उद्योजक अडचणीत आले आहेत। राज्यात गॅस टंचाई असल्यामुळे बरेच हॉटेल्स बंद पडल्यानं त्यातील कामगार वर्ग आपल्या गावाकडे परत जात आहेत। तीच परिस्थिती कारखान्यात काम करणाऱ्या मोलमजुरांची झालेली असून त्यांना एस टी महामंडळाचा आधार होता। गावाकडे परतण्याचं पण एस टी महामंडळानं 10% भाडेवाढ करून गोरगरिबांना लुटण्याचं काम सुरू केलं आहे। खरं वास्तविक देशाची व राज्याची परिस्थिती बघून सरकारनं गोरगरिबांच्या प्रवासाला कात्री लागणारी एस टी भाडेवाढ त्वरित रद्द करावी व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, ही करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे। या मागणीचं निवेदन माननीय प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, माननीय अभय प्रकाशराव देशमुख, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या नावे देण्यात आलं आहे। हे निवेदन माननीय अनिल मेहतर, विभागीय वाहतूक अधिकारी, राज्य परिवहन कोल्हापूर यांनी स्वीकारलं। यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की या संदर्भात मंत्रालयातील वरिष्ठांना माहिती देऊन कार्यवाहीबाबत पाठपुरावा करू असं आश्वासन करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिलं। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर, फेरीवाला संघटनेचे उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, युवा सेना तालुका प्रमुख योगेश लोहार, सुनील पारपाणी, अजित चव्हाण, रामराव पाटील, बाबूराव पाटील, भूषण चौगुले आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून स्नेहा मांगुरकर। 15 एप्रिल ते 15 जून हा एस टी महामंडळानं 10% भाडेवाढ केलेलं आहे। खरं तर हे सरकार म्हणते आम्ही सर्वसामान्यांचं सरकार आहे, पण सर्वसामान्यांच्या खिशालाच कात्री मारण्याचं काम हे सरकार करायला लागलं। जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये तयार झालेला माल आपण बाहेर देशात पाठवू शकत नाही, बाहेरच्या देशातला माल, कच्चा माल आपण मागवू शकत नाही, अशी परिस्थिती आहे। सगळे उद्योगधंदे ठप्प आहेत, हॉटेल बंद आहेत, सिलेंडर नसल्यामुळे हॉटेल्स बंद आहेत आणि हॉटेल बंद असल्यामुळे त्याला पोसू पण शकत नाहीत हॉटेल मालक त्या कर्मचाऱ्याला। मग ती कर्मचारी आपापल्या गावाला परततात आणि त्यांना आधार कुठला आहे तर एस टी महामंडळाचा। आणि एस टी महामंडळाने हेच धोरण अवलंबून आता लोक जास्त प्रवास करणार म्हणून यांच्या खिशाला कात्री मारण्याचं काम करत आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज अधिकाऱ्यांनी सांगितलं तात्काळ वरती हे निवेदन पाठवून भाडेवाढ रद्द करायला हवं। युद्धजन्य परिस्थितीमध्ये सरकारने हा निर्णय घेणं चुकीचं आहे अशा पद्धतीने सांगितलं आणि त्याचं उत्तर आम्हाला मिळावं आणि आता पुढील आंदोलन आम्ही रस्ता रोको करणार अशा पद्धतीने आम्ही इशारा दिला। तुम्ही आता कधीपर्यंत मुदत दिली? एक 8 दिवसात आम्हाला त्याचा रिझल्ट आला पाहिजे। शेवटचे 15-20 दिवस का असताना लोकांचे वाचले पाहिजे की 10% म्हणजे प्रत्येकाचे 100 रुपयाला, म्हणजे रोज जर 100 रुपयाचा कोण प्रवास करत असेल तर जाता येता 20 रुपयाची कात्री हे सरकार एस टी महामंडळाच्या माध्यमातून मारायला